नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. गेल्या बुधवारपासून जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक पंप बंद करण्यात आले होते. इंधन वाहून आणणारे टँकरच आले नसल्याचे कारण दिले जात होते. परंतु शुक्रवारी सकाळी दरवाढ जाहीर झाल्यानंतर 1 तासाच्या आतच अनेक पंप सुरू झाले. इंधनाचे टँकर अचानक आले कसे, असा प्रश्न वाहनधारकांना पडला. अखेर सकाळी 11 वाजेपर्यंत गर्दी असलेल्या पंपांवर नंतर अगदीच तुरळक गर्दी दिसून आली. तरोदा तालुक्यातील रांजणी, प्रतापपूर, चिनोदा परिसरात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीपूर्व तयारीला वेग दिला आहे. मिरची व कापूस लागवडीसाठी मशागतीची कामे सुरू असतानाच घरगुती साठवणी ठेवलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यावर भर दिला जात आहे. पावसाळ्यापूर्वीच बियाण्यांची गुणवत्ता पडताळून उत्पादनात नुकसान टाळण्यासाठी शेतकरी विविध पारंपरिक तसेच वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करत आहेत. राज्य सरकारने तळोदा तालुक्यातील 19 गावांमध्ये सौर ऊर्जेचा प्रकल्प मंजूर केला होता. तथापि या गावातील ग्रामपंचायतींनी जमीन उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखवल्यामुळे शासनाचा हा प्रकल्प रखडला आहे. यातील बहुसंख्य गावांमध्ये शासकीय जमीन आहे. त्यामुळे प्रशासनानेच कचखाऊ भूमिका न घेता कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामीण जनतेने केली आहे. एल निनोच्या संकटामुळे यंदाच्या पावसाळ्यात कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलतारा योजना राबविण्यात येत आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील ग्रामपंचायत सभागृहात गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच राजनंदिनी भील, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, नायब तहसीलदार शिरीष परदेशी, मंडळ अधिकारी समाधान पाटील, तलाठी संतोष मोरे, ग्रामसेवक बाळू पाटील, लक्ष्मण कोळी, पंकज पवार, पर्यवेक्षिका पी सोनार, महसूल विभाग व ग्रामपंचायत कर्मचारी, लाभार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या मोड येथील पुनर्वसन वसाहतीत स्मशानभूमी उभारण्याबाबत संबंधित नर्मदा विकास विभागाने आजही उदासीन भूमिका घेतल्याचा बाधितांचा आरोप असून बुधवारी मयत झालेल्या एका 35 वर्षीय महिलेवर वसाहतीपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या मूळ गावी चिमळखेडी येथे अंत्यसंस्कार करावे लागले. त्यामुळे विस्थापितांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नीट परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणकावर आधारित म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नवापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गतिरोधकावर वेग कमी केलेल्या ट्रॉलावर मागून भरधाव वेगाने आलेले पिकअप वाहन जोरात आदळल्याने चालकासह सहचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास पुन्हा हॉटेलजवळ घडली. पश्चिम रेल्वेद्वारे ताप्ती लाईनवरून 22 मे पासून उधना हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही समर स्पेशल एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. सदर एक्सप्रेस ही दिनांक 22 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी 12 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. या रेल्वेला नवापूर, चिंचपाडा, नंदुरबार, भुसावळ, इटारसी, भोपाळ, विरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, आग्रा कॅट या स्टेशनवर थांबा देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या जनगणना 2027 अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात आजपासून प्रत्यक्ष घरगणनेला सुरुवात होत असून 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक नागरिकांच्या घरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली असून ग्रामीण व शहरी भाग मिळून 6665 प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक गाव, पाडा, वाडी वस्ती तसेच शहरी भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा नीट पेपर फुटी प्रकरणामुळे अखेर रद्द करण्यात आल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला आहे. वर्षभर रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचल्याची भावना निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या तब्बल 2774 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान विद्यार्थी पालकांमध्ये याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरत शिरपूर तालुक्याने महाआवास अभियान 2023-24 अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात
केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर तालुक्याला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नंदुरबार शहरातील नळवा रोड रेल्वे बोगदालगत ड्रेनेज लाईन टाकण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले असून या कामामुळे 15 मे ते 5 जून दरम्यान या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नंदुरबार नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. दिल्लीत 3 रुपयांच्या दरवाढीनंतर आता पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.77 रुपयांवर पोहोचला, तर डिझेल प्रति लिटर 90.67 रुपयांवर गेले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात सर्वाधिक वाढ झाली. येथे पेट्रोलची विक्री 3.29 रुपयांच्या वाढीसह प्रति लिटर 108.74 रुपये होईल, तर मुंबईत पेट्रोलचा दर 3.14 रुपयांनी वाढून प्रति लिटर 106.68 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईत हा दर 2.83 रुपयांच्या वाढीसह प्रति लिटर 103.67 रुपयांवर गेला. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास योजना 2025 ते 2047 अंतर्गत जिल्हास्तरीय अमृतकाल रस्ते विकास आराखड्यासंदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील खासदार व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. बैठकीत पुढील 20 वर्षांसाठी राज्याच्या रस्ते विकासाचे धोरण निश्चित करताना दुर्गम आदिवासी भागांतील वाड्यापाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी दिली आहे. बैठकीस खासदार गोवाल पाडवी, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर आमदार विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार शिरीष नाईक यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयूर वसावे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री शिंदे यांच्यासह विविध बांधकाम विभागांतील अधिकारी उपस्थित होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.